हॅलो एव्हरीवन, आपण आता हाफ कटोरी ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग शिकलेलो आहोत. आता फुल कटोरी ब्लाउजचं आजपासून सुरुवात करायचं आहे. तर फुल कटोरी ब्लाउजसाठी सुद्धा आपण मागच्या वेळेसच्या ब्लाउज सारखाच बॅकचा भाग काढणार आहोत, बॅक साइड सेम काढणार आहोत आणि त्यानंतर मग फ्रंट साइडमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. तर आता आपण सेम मी आता 36 छातीचं माप घेते. 36 साइजचं आपण बॅक काढूया. स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. 36 साइजचं मेजरमेंटमध्ये पूर्ण उंची आहे 13.5 प्लस अर्धा इंच ऍड केले 14. ही एक फास्ट तुम्हाला जस्ट दाखवते हे. त्यानंतर मुंडा खोली आहे 5.25 इंच. इथे आडवी लाईन मारून घ्यायची आणि इथे एक आडवी लाईन मारून घ्यायची. या लाईनवर छातीचा भाग, छातीचा चौथा प्लस अर्धा इंच. छाती आपली 36 आहे, 36चा 1/4 किती 9 प्लस अर्धा म्हणजे 9.5 येणार. आणि कंबर आहे 32, 32चा 4th पार्ट 8 प्लस 1.5 9.5 इथे आले. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आणि बाहेर 1 किंवा 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं. तर आपण इथे 1 इंचाचं मार्जिन ठेवूया. इथे मुद्दाम मी प्रत्येक वेळेला बॅक काढून दाखवते तुम्हाला, किंवा मेजरमेंट प्रत्येक वेळेला काढते म्हणजे तुमची प्रॅक्टिस तेवढी डोळ्याखालून जाईल म्हणून मी परत परत तुम्हाला हे काढून दाखवते. तर मागचा गळा आहे 9.5 आहे. आपण शोल्डर 4.5 प्लस पाव इंच घेणार आहोत, 4.25. त्यानंतर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे. या दोन्हीचा सेंटर काढायचा. 4.5चा सेंटर 2.25 पासून 1 इंच आतमध्ये घेतले आणि ती तिरकी लाईन इथे जोडायची आहे आणि इथून तिरका अर्धा इंच घेऊन याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा झाला आपला मागचा भाग. आता मी हा कटिंग करून घेते. बॅक साइज आपली आहे 36. हा बाजूला ठेवायचा आहे आणि या भागावर आपल्याला कटोरीचे माप टाकायचे. आता जसं की आपण पहिला हाफ कटोरीला जे जसं बेसिक मेजरमेंट्स आपण काढून घेतले होते, जसं हे मुंड्याचा भाग हा पण तसंच काढून घ्यायचा आहे. इथून 1.25 इंच पुढे घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा. त्यानंतर मार्जिनचं मार्किंग करायचे. मार्जिन आहे 1 इंच. आणि गळ्याचं मार्किंग करायचं. आता ही शोल्डर पट्टी सपोज आपण 3 इंचाची 3.5 इंचाची घेऊयात किंवा 3 इंचाची घेऊयात. आणि गळा उंची 8 इंचाची. एक रेक्टँगल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथून ते इथपर्यंत हे माप आपण किती घेतलं होतं आधी 1.5 इंचाचं योगपट्टीचं मेजरमेंट जे 1.5 इंचाचं घेतलं होतं, त्याऐवजी फुल कटोरी ब्लाउजसाठी योगपट्टीसाठी मेजरमेंट 2 इंचाचं घ्यायचं. ही आडवी लाईन एक मारून घेतली. आता टक्स पॉइंट 36 साइजची टक्स पॉइंट आहे 9.5 प्लस अर्धा इंच घ्यायचं म्हणजे 10 इंचाचा टक्स पॉइंट येणार. यामध्ये आपण अर्धा इंच वाढवले टक्स पॉइंट मध्ये. हाफ कटोरीमध्ये 1/2 इंचच वाढवलं होतं आणि फुल कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवले. आणि योगपट्टी सुद्धा आपण 1.5च्या ऐवजी 2 इंच घेतली. आता इथून 1 इंच वरती घ्यायचे आणि हा योगपट्टीचा आकार द्यायचा. इथपर्यंत बेसिक गोष्टी मी ज्या शिकवल्या होत्या आधी त्याप्रमाणे झालेल्या आहेत. आता इथून पुढे काय चेंजेस करायचे. हा जो पॉइंट आहे मार्जिन सोडल्यानंतर हा जो पॉइंट आहे तिथून ते इथपर्यंत आतमध्ये जे मेजरमेंट घ्यायचंय
ते आपल्याला इथे दिलेलं आहे. हे बघा, इथे ए ते डी चं मेजरमेंट किती घ्यायचं, हे ए ते डी चं मेजरमेंट 28 इंच छातीला 2.5 इंच घेणे, 30 ते 35 छातीपर्यंत 2.5 इंच घेणे आणि 36 ते 40 पुढील छातीला 2.25 ते 3 इंच घेणे. म्हणजे थोडक्यात 28 ते 35 पर्यंत म्हणजे चेस्ट साईज 28 to 35 पर्यंत जेवढं आहे त्यांना हे 2.5 इंचच घ्यायचे. 35च्या पुढे जी चेस्ट साईज आहे त्यांच्यासाठी 2.25 ते 3 इंच घ्यायला सांगितले. म्हणजे 36, 38, 40 त्यांना 2.25 इंच, 36 ते 38 पर्यंत 2.25 इंच घ्यायचे आणि तिथून पुढे 40ला वगैरे 3 इंच घ्यायचे. 40च्या पुढे जर छाती असेल 42, 44 तर त्याला 3.25 पर्यंत पण घेऊ शकतो आपण. आता ही आहे 36 छाती, तर आपण हे 2.25 इंचाचं माप घेणार आहोत. इथून तिथपर्यंत इथे आलं 2.25. मग हा पॉइंट सरळ एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आपल्याला, जी या लाईनला जोडली गेली आहे. आता या गळ्यापासून, या गळ्याच्या पॉइंट पासून 5 इंच खाली घ्यायचे आणि ही लाईन आडवी मारायची. या दोन्ही लाईन जिथे छेदल्या जातील तिथून इथे एक तिरकी लाईन मारायची आपल्याला आणि इथे गोल असा कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर हे माप किती घ्यायचंय, तर एफ ते जी हे मेजरमेंट किती सांगितलंय, एफ ते जी हे 30 छातीपर्यंत 2 इंच घ्यायचंय, 34 छातीपर्यंत 2.5 आणि त्या पुढील छातीला 2.25 ते 3 इंच. म्हणजे आपण 36च्या पुढील छातीला 2.25 ते 3 सांगितलंय, म्हणजे आपण इथे 2.25च घेणार आहोत पर्यंत. आणि हा गोल कटोरीचा आकार द्यायचा आहे. त्याआधी एक गोष्ट सांगते, हे मेजरमेंट घेतल्यानंतर ही लाईन अशी लंब टाकायची आणि ह्या पॉइंट पासून इथपर्यंत हे स्टँडर्ड मेजरमेंट 5 इंचच घ्यायचंय. पण छाती जर छोटी असेल किंवा गळा जर छोटा असेल तर हे माप तुम्ही 4.5 इंच पण घेऊ शकता, किंवा छाती मोठी गळा मोठा काही असेल तर हे माप 5.5 पण घेऊ शकता. स्टँडर्ड माप आहे हे 5 इंच. मग तुम्ही साईज प्रमाणे हा शेप कसा येतो त्याप्रमाणे तुम्ही ही लाईन अर्धा इंच वर किंवा अर्धा इंच खाली घेऊ शकता. आता ही मी 5 इंचावर घेतली आहे. काही गरज पडली तुम्हाला जर शेप असा व्यवस्थित वाटला नाही तर तुम्ही अर्धा इंच वरती पण घेऊ शकता किंवा मोठ्या साईजसाठी अर्धा इंच खाली पण घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मुंड्याची लाईन आहे ह्या लाईनच्या कधी कधी ही लाईन वर पण जाते, कधी कधी त्या लाईन वर सुद्धा येऊ शकते आणि कधी कधी ही लाईन याच्या खाली सुद्धा येऊ शकते. त्यामुळे तसं चुकलं असं समजू नका. जर तुमची लाईन खाली गेली किंवा याच लाईनवर आली तर ते चुकलंय असं समजू नका. आता या पॉइंट पासून आपल्याला इथे जोडायचं, या पॉइंट पासून इथे जोडायचं. हा कटोरीचा आकार जोडलेला आहे. आता ही झाली आपली कटोरी. हा भाग कट करून घ्यायचा आपल्याला. आता यातलं सुद्धा आपल्याला काय काय कट करायचंय, योगपट्टी कट करून टाकायची, त्याच्याऐवजी वेगळी योगपट्टी आपल्याला कापायची आहे पहिल्या ब्लाऊज सारखंच. हा मुंड्याचा आकार कट करून टाकायचा आहे कारण हा पुढचा मुंडा आपल्याला पाहिजे. हा पुढचा गळा कट करायचा आहे. इथपर्यंत झालं. आता हा कटोरीचा जो आकार आहे हा कट करून घेऊ आपण. हा आकार कट झालेला आहे. तर हा जो भाग आहे आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. हा साईडचा भाग आहे आपला, हा बाजूला ठेवून देते. आणि ही जी कटोरी काढलेली आहे ह्याचं आपल्याला एक पक्की कटोरी बनवायची. त्याच्यासाठी दुसरं कापड घ्यायचंय, पेपर घ्यायचंय आपल्याला. इथे ही कटोरी बसू शकते किंवा अजून मोठा पेपर व्यवस्थित घेतला तरी चालेल तुम्ही. आता या भागावर आपण ही कटोरी ट्रेस करून घेणार आहोत. ही पूर्णच्या पूर्ण कटोरी ट्रेस केली आहे आणि हा जो टक्स पॉइंटची लाईन आहे ती सुद्धा आपण ट्रेस करून घ्यायची. इथे मार्क करून घेतले मी आणि ती लाईन अशी पुढे जोडायची.
आता हे मार्किंग केलेलं आहे, ही लाईन थोडीशी वाढवली, आपल्याला नंतर लागणारच आहे म्हणून थोडीशी आधीच वाढवून ठेवली. आता हे जे कटोरीची साईड आहे, ही साईड आपल्याला परत त्या साईडच्या भागाला जोडायची, त्यामुळे आपण याला 5 इंचाचं मार्जिन ठेवणार आहोत. हे मार्जिन ठेवलेलं इथे. आता ह्या पॉइंट पासून 1.5 इंच पुढे घ्यायचे, इथपर्यंत आलं. हे इथे जोडून टाकायचे, गळ्याच्या पॉइंटला जोडून टाकले. त्यानंतर याचा आणि याचं सेंटर काढायचं, मध्य काढायचं. आता हे 1.5 इंच घेतल्यानंतर म्हणजे ही मार्जिन सुद्धा पकडले मी आणि हा पॉइंट पण, म्हणजे हा आला 9 इंचाचा. 9चा सेंटर काढलाय 4.5. नंतर हा असा एक लंब टाकायचा आहे इथे. लंब टाकल्यानंतर इथून 1.25 इंचाचं मार्किंग करायचं. ऑलरेडी आलेलंच या पेपरमध्ये 1.25 इंच. आणि ह्या पॉइंट पासून खाली 5 इंच घ्यायचे आणि या पॉइंट पासून खाली 5 इंच घ्यायचे. मग हा शेप इथे असं जोडून टाकायचा. ही लाईन अशी जोडायची की या पॉइंट पर्यंत जोडून ही सरळ अशी गेली पाहिजे आणि ह्याला जॉईंट झाली पाहिजे. मी काय केलं, ट्रेस ऑलरेडी जी कटोरी होती आपली ती ट्रेस करून घेतली. त्यानंतर या भागावर 5 इंचाचं मार्जिन ठेवलंय, कारण हा भाग आपल्याला परत जॉईन करायचा आहे. त्यानंतर ही जी कटोरी जिथे संपते इथून 1.5 इंच घेतलंय. आता आपली छाती 36 इंचाची आहे म्हणून आपण 1.5 इंच घेतलंय. जर कमी छाती असती तर आपण हे 1 इंच घेतलं असतं, किंवा मीडियम छातीसाठी आपण हे 1.25 इंच सुद्धा घेतलं असतं. तर 32-34 छातीला हे 1.25 इंच घ्या. 28-30 छातीसाठी हे 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. आता मी हे 1.5 इंच घेतलंय. 36-38च्या पुढच्या सगळ्या साईजसाठी इथे 1.5 इंचाचंच मार्किंग घ्यायचंय. म्हणजे ह्या कटोरीपासून पुढे 1.5 इंच वाढवलंय. नंतर ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचा सेंटर काढलाय. जेवढं माप येते त्याचा मध्य काढून एक अशी सरळ लाईन ड्रॉ केली. ती लाईन ह्या लाईनला परपेंडिक्युलर आली पाहिजे. नंतर ती लाईन ड्रॉ केल्यानंतर ह्या पॉइंट पासून इथपर्यंत मी हे 1.25 इंच घेतलंय. म्हणजेच छोटी साईज असेल तर हे 1 इंच घ्यायचंय, मीडियम साईज असेल तर हे 1.25 इंच घ्यायचंय आणि 38-40च्या पुढच्या छातीसाठी हे माप 1.5 इंचाचं घ्यायचंय. नंतर ह्या पॉइंट पासून इथे आपण 5 इंच खाली घेऊन इथे जोडलंय आणि इथून 5 इंच खाली घेऊन अशा पद्धतीने जोडलंय की ही जी तिरकी लाईन खाली आली होती त्याला ऑटोमॅटिक ती जॉईंट झालेली आहे. ही कटोरी आपली तयार झाली. आता आपण टक्सचं मार्किंग करूया. या साईडने 1.5 इंचाचं मार्किंग आणि या साईडने 1.5, म्हणजे प्रत्येकी एका साईडला 1.5 इंचाचं मार्किंग आलेलं आहे. हे पॉइंट मार्क केले. आता ही जी हा जो टक्सची उंची आहे ही आपण 2.5 ते 2.5 इंचाची घेणार आहोत. छोटी साईज असेल तर आपण 2, 2.25, 2.5 किंवा 2.5, 3 अशा पद्धतीने साईजनुसार ते माप वाढत जाणार आहे. खूप मोठा जर टक्स आला तरी सुद्धा तो टक्स आपला लांब टक्स आल्यामुळे कटोरी चपटी येते. आणि खूप छोटा जर टक्स घेतला, मापापेक्षा कमी छोटा टक्स घेतला तरी सुद्धा कटोरीला जास्त टोक येतं. आपल्याला खूप जास्त टोक पण नकोय आणि चपटी पण नकोय कटोरी, म्हणून मी हे 2.25 इंचाचं माप घेतलंय. छोटी साईज असेल तर अगदी छोटी साईज असेल तर 2.25, 2.5 पासूनच सुरू करा. मोठी साईज असेल तर 2.5, 3 पर्यंतचा हा टक्स येऊ द्या, टक्सची उंची. आता हे बाहेरच्या साईडने आपण हे कट करणार आहोत. इथे मार्जिन एवढंच ठेवा जेवढं तुम्हाला स्टिचिंगला लागतंय, त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, नाही तर परत कटोरीचं माप चेंज होऊन जातं. एक्स्ट्राचा सगळा पेपर आपण कट करून टाकलाय. ही कटोरी आपली तयार झाली. आता हा बघा टक्स आपण हा अशा पद्धतीने जर फोल्ड केला, हा शिवला, ती आपली कटोरी तयार झाली. आली लक्षात ही कटोरी? आपल्या कटोरीचं माप काढून झालेलं आहे. पुढचा आणि मागचा भाग आणि कटोरी हे तीनही भाग आपले काढून झालेले आहेत. प्रत्येक मेजरमेंट काढताना आधी मागचा भाग काढणं आवश्यक आहे. मागचा भाग काढल्याशिवाय आपण पुढचा भागाची कुठलीही कटोरी असली तरी ती काढू शकत नाही आपण. हे माप झालेलं आहे. पुढच्या भागामध्ये तुम्ही आता याची प्रॅक्टिस करा भरपूर. 28 ते 44 छातीपर्यंतचे जे मेजरमेंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक साईजमध्ये कटोरी जर तुम्ही काढली तर ती तुमची पक्की डोक्यात बसणार आहे. कटोरी काढायला खूप सोपी आहे आणि ही फिटिंगला सुद्धा खूप व्यवस्थित बसते. पुढच्या भागामध्ये आपण ब्लाऊज पीसचे कटिंग
बघणार आहोत. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत हॅव अ नाईस डे.